दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणारा शूटर ताब्यात। मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून शूटरला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी ताब्यात। मुंबईच्या विद्याविहार परिसरात गंभीर अपघातात जखमी ध्रुवमिल पटेलचा मृत्यू। ध्रुवमिल पटेलवर 10 दिवसांपासून उपचार सुरू होते। 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्यांच्या काळात 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवरही कारवाई। कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्यात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय। एका व्यक्तीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। कारखान्याच्या संचालकांमध्ये टेंडर वाटपावरून वाद झाला। कारखान्यातील कार्यालयाच्या काचा फोडल्याची माहिती आता समोर आली आहे। तर पिंपरीमध्ये 3 वर्षीय चिमुकली पार्किंग डकमध्ये पडून गंभीर जखमी झाली आहे। चिमुकली पार्किंग डकमध्ये पडतानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पार्किंग डकमध्ये सुरक्षा रक्षक जाळी नसल्यानं चिमुकली डकमध्ये पडली आहे। सोसायटीच्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कासारेमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय। उसानं भरलेला ट्रॅक्टर नदीपात्रात पडलाय। एकाचा मृत्यू झालाय तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय। जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कासारेमधील ट्रॅक्टर नदीत पडलाय। अकोला शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे। भरधाव वेगात आलेल्या 4चाकी वाहनाची इतर दुचाकी आणि 4चाकी वाहनांना धडक बसली आहे। अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बलोच लिबरेशन आर्मीनं 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतल्याचा दावा केलाय। ताब्यात घेतलेल्या 10 सैनिकांना सोडून दिल्याचीही बीएलएची माहिती समोर येते। पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या बलोच नागरिकांना सोडून दिल्यानंतर उर्वरित 7 जणांना सोडण्यात येईल असं बीएलएनं स्पष्ट केलंय। त्यासाठी पाकिस्तानला 1 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे। हा ऑपरेशन हिरोफचा पार्ट 2 असल्याचा दावा बीएलएच्या प्रवक्त्यानं केलाय। भंडाराच्या लाखनीमध्ये शेतशिवारातून बिबट्याचं यशस्वी रेस्क्यू करण्यात आलंय। वन विभागाच्या पथकाला माहिती मिळताच वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाच्या पथकाकडून करण्यात आलंय। तर बुलेटिनमध्ये आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली। कोकाटेंच्या आमदारकी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती। छत्रपती संभाजीनगरातील सामूहिक कॉपी प्रकरणात प्रशासनाची मोठी कारवाई। कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल। सामूहिक कॉपी प्रकरणात संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणातील आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंगेंच्या नाशिकमधील घराची झडती। एसीबी कडून झडती दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त। राज्य सरकारनं नोकरीचं आश्वासन दिलं, मात्र प्रस्तावाला मंत्रालयातून मंजुरी नाही। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येनं व्यथा मांडली आहे। मुलुंडमध्ये काँक्रिटीकरण न करता संरक्षण कठडा बसवला होता। प्राथमिक चौकशीत मुलुंड अपघाताची माहिती समोर। पोलीस, वाहतूक यंत्रणा, महापालिकेला अंधारात ठेवून काम करण्यात आल्याचं गुन्ह्यात नमूद। मुलुंडमधील अपघातानंतर एमएमआरडीएला जाग। मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी स्वतंत्र पथक तैनात। रविवारपासून पथकाच्या कामाला सुरुवात। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणारा शूटर ताब्यात। मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून शूटरला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी ताब्यात।
मुंबईच्या विद्याविहार परिसरात गंभीर अपघातात जखमी ध्रुवमिल पटेलचा मृत्यू। ध्रुवमिल पटेलवर 10 दिवसांपासून उपचार सुरू होते। 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्यांच्या काळात 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवरही कारवाई। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। हाणामारी करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। नाशिक महानगरपालिकेत विशेष महासभेचं आयोजन। स्थायी समिती सदस्यांची नावं गटनेते सादर करणार, तर महापौरांकडून घोषणा होणार। भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, उबाठा आणि काँग्रेस गटाचे 2, तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य होणार। पुण्यातील भोर पंचायत समिती निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचे समसमान बल। भोर पंचायत समितीचा सभापती चिठ्ठीद्वारे ठरणार। 8 पैकी 4 जागा दादांच्या राष्ट्रवादीने तर 4 जागा भाजपने जिंकल्या। बहुमताअभावी आता सभापती पदाचा फैसला रखडला। चिपळूण पंचायत समितीच्या शिंदे शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे यांची निवड। अलोरे पंचायत समिती गणातून ते निवडून आलेत। सर्वानुमते शिंदे शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयात गटनेते पदाचा निर्णय। नंदुरबारचं पालकमंत्रीपद भाजपला देण्याची भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची मागणी। पालकमंत्रीपद नसल्यानं जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात अडचणी। भाजपचे 2 आमदार असल्यानं पालकमंत्री पदावर दावा। रायगडावर तातडीनं प्रकाश योजना करण्याची पडळकरांची मागणी। रायगडावरील प्रकाश योजनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। रायगडावर अंधार ही बाब अत्यंत लाजीरवाणी। गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। वरळी स्पोर्ट्स क्लबमध्ये आदित्य ठाकरेंची हजेरी। यावेळी आदित्य ठाकरेंनी घेतला पिकल बॉल खेळण्याचा आनंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 637 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला। कार्यकाळ संपलेल्या 637 ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवकांच्या हाती। प्रशासक नियुक्तीवर 17 फेब्रुवारीला न्यायालय सुनावणी। धुळ्याच्या हिरे भवन इथं सावली कला महोत्सव उत्साहात संपन्न। महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील अनेक कलावंतांचा सहभाग। लातूर जळकोटमधील 27 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला। या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। जळकोटप्रमाणे इतर तालुक्यातही अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याची माहिती। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडून सादर केला जाणार। 4 वर्षांनंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत चर्चा करणार। धुळ्याच्या साक्री तालुक्यात छाईल येथे मराठी सामाजिक परिषदेचं शताब्दी वर्ष अधिवेशन संपन्न। सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक संकल्प। महिला, तरुण आणि ज्येष्ठांची मोठी गर्दी। बुलढाण्याच्या साखरखेडामध्ये मागेल त्याला सोलार पंप योजनेतील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बाद। ऑनलाईन अर्ज अपलोड न केल्याच्या कारणावरून अर्ज नामंजूर। शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदीला सुरुवात। सुरुवातीला हरभरा आणणाऱ्या शेतकऱ्यांचा समितीकडून सन्मान। जळगावमध्ये पपईच्या पिकावर वायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट झाली असून बाजारातही पपईला कमी दर, लावलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत।